नमस्कार, मी मनीष दावडे पुण्याला राहिला आहे सध्या. मी प्रॉपर पुण्याचाच आहे. मी एक 6 महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती. ते शॉर्ट व्हिडिओ बनवत होतो. तिथनं हळूहळू बनवता जरा आता बरंचसं काही लक्ष द्यायला गेलं यूट्यूबचं. तर मला आत्ता लाँग व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची आहे. तर मी माझ्या जीवनाची स्टोरी स्वतःची शेअर करणार आहे. तर माझं जे जन्मगाव आहे, जन्मस्थळ आहे, त्या ठिकाणं मी सुरुवात करणार आहे. तर आत्ता माझं वय 43 आहे. तर आत्तापर्यंत काय आहे त्याची स्टोरी मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये माझ्या बालपणाचे दिवसाचे आहे, काही शाळेची स्टोरी आहे, काही किशोरवयातली आहे, काही बिझनेसमधली आहे, काही मित्रमंडळीची आहे, काही व्यावसायिक लोकांची आणि थोडी संसारातली काही आहे. मला आत्ता 2 मुलं पण आहेत. या सगळ्या गोष्टी मला काही शेअर करायच्या होत्या यूट्यूबद्वारे. तर त्याच्या आता लॉंग व्हिडिओमधनं मी ते शेअर करणार आहे. हा व्हिडिओ मी माझं जे जन्मगाव आहे तिथनं स्टार्ट करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काही नातेवाईक, पाहुणे मंडळी, घरातले भाऊ, आई वडील, बऱ्याच जणांचा उल्लेख होणार आहे, मित्रमंडळीचा उल्लेख होणार आहे. तर हे सगळं बनवत असताना, व्हिडिओ बनवत असताना जर नकळत कोणाचं चुकून माझ्याकडून काय मान अपमान काही गोष्टी जर झाल्या तर तसं मला मॅसेज करून कळवावं. आणि जेणेकरून त्याची मी माफी वगैरे मागून त्याची व्यक्त करून पुढं काही गोष्टी वेगळ्या काही क्रिएट होणार नाही अशा पद्धतीने मी ती व्हिडिओ बनवतो. मला तेवढं साथ द्या व्यवस्थित. तर माझं जे जन्मगाव आहे ते अहमदनगर जिल्हा, टाकळी काजी या गावी माझा जन्म झाला 1983 साली. तर त्यावेळेस खूप काळ गरिबीचा होता, पण खूप छान आणि चांगला होता आणि इमानदारीचा होता. ते आत्ता सध्या थोडं काहीतरी बऱ्याचशा गोष्टी दिसत नाही. जुने लोक पण बरेचसे नाही येत आत्ता. तर त्याचा काही इफेक्ट आहे सध्या. नगर साईडला मला लहानपणी खूप आवडायचं जायला राहायला. आत्ताही खूप आवडतं. माझी आई अहमदनगर साईडची आहे, माझे वडील पुण्यातले आहे. आम्ही मराठा समाजाचे आहोत. तर लहानपण खूप छान गेलं, चांगलं गेलं. गरिबी होती पण सुखी होते. तर अहमदनगर साईडला माझा जन्म झाला. आई बाळंतपण घरीच झाली. दवाखान्यामध्ये काही त्यावेळेस एवढी सुविधा नव्हती. घरीच जन्म झाला. छान झाली डिलिव्हरी. आणि मला साधारण 3 वर्षाच्या नंतरचं बरंचसं काही त्या तिकडचं आठवतं. त्याच्या अगोदरचं काही आठवतं. 3-4 वर्षानंतरचं मला आठवतं. ते मामांचे जे गावामध्ये वाडा होता, परत गाई बैल ठेवण्यासाठी जो काही एक वेगळा गोठा असतो साईडला, तो आठवतो. शेती आठवते. काही प्रसंग घडले ते आठवतात. तर काळ खूप छान गेला. माझी आईचे वडील जे होते ते मिलिटरीमध्ये होते. तर त्यांचाही त्यावेळेस एक लहानपणाचा त्यांच्यावर एक प्रकार घडलेला. त्यांच्या मिलिटरीमध्ये काहीतरी त्यांचं पायामध्ये पॉयझन तयार झालेलं होतं. तर ते अहमदनगरच्या सरकारी दवाखान्यामध्ये ते ऑपरेशन झालं त्यांचं पायाचं. तर तो गुडघ्यापासून खाली, ह्या ठिकाणापासून खाली एवढा पाय कट करण्यात आला. तर ते काय असे पण विषय आहेत की ते खूप मनाला हे होऊन जातात. तर बाबांनी खूप साथ दिली माझ्या वडिलांना, आईला संसारासाठी. आजीने खूप साथ दिली, आईच्या आईने आणि आईच्या वडिलांनी, मामांनी वगैरे त्यांनी. मला 2 मामा, 2 मावश्या, असे एकूण माझ्या आईला टोटल 2 बहीण आणि 2 भाऊ आणि स्वतः आहे, असे जे 5 भावंडे टोटल. तिकडंसुद्धा त्यांचं एकोपा खूप चांगला होता लहानपणी. छान दिवस गेले ते, खूप म्हणजे खूपच छान गेले. त्यानंतर मला एक आता भाऊ आहे, बहीण आहे. मी सर्वात मोठा आहे. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान भाऊ आहे. त्याच्यानंतर 1-2-3 वर्षानंतर बहीण आहे. आता आमचे तिघांचे सर्वांचे लग्न झाले. सगळे आपले सुखासुखी संसार चालू आहे.
तर अहमदनगरला ज्यावेळेस मी मला कळत होतं तर आम्ही एस टीने प्रवास करत होतो. पुण्यावरून आम्हाला एस टी पूर्ण दिवस जायचा सफरमध्ये. खूप त्रास व्हायचा त्या टायमाला, कारण गर्दी खूप राहायची आणि त्या जुन्या गाड्या, जुन्या रोड ते खूपच क्रिटिकल विषय होते. आता खूप इझी झालेले सगळ्या गोष्टी. त्यावेळेस तेवढं काय ते इझी नव्हतं. तर जुन्या टायमाला तो वेळ खूप छान होता, जायला मजा वाटायची. तर नगरला गेल्यानंतर तिकडे त्यांचे ते दगडी आणि सफराचे घरं होते, बरेचसं काही. आणि मामाच्या गावाची खास आठवण सांगायची म्हणजे ते ग्रामपंचायत होती त्यांची. ते ग्रामपंचायत मामाचा वाडा आणि ती ग्रामपंचायत बाजूबाजूला होती. त्या ग्रामपंचायतीमध्ये पहिला ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही त्यांनी ठेवलेला होता. ते फक्त संध्याकाळी आणि संध्याकाळी फक्त 6च्या नंतर ते चालू करायचे. जेवढे जमलेले जेवढे शेतकरी ते येणार सगळे लोक निवांत बसून ते संध्याकाळच्या 6च्या 7च्या बातम्या लागायच्या. त्या बातम्यावर लागणार, ते बातम्या पाहणार, बातम्या पाहिल्या की टी व्ही बंद. असं ते जुनं एक वातावरण होतं. ते खूप छान होतं. ते गावाकडे गेले की मला म्युझिक करायला पाहायला ते आवडायचं, मजा यायची. कारण पुण्या शहरात तर काय इकडे पहिली प्रगती स्टार्टिंगला फास्टच होती. ते थोडं अहमदनगर एरिया थोडं आणि ते खेडेगाव होतं. अहमदनगरपासून एक 12 किलोमीटर आहे. आता नव्याने अहमदनगरचं नाव आहे अहिल्याबाई होळकर काहीतरी यांचं अहमदनगरचं नाव आहे. आता पहिल्यापासून ते अहमदनगर तोंडामध्ये बसलेलं आहे. आता बाकीचे काही हे मुसलमान, मराठा वगैरे असं काही प्रकार जुन्या टायमाला एवढं काही खास नव्हता. आता जास्त करून राजकारणामुळे याच्यामुळे या गोष्टी चालू आहेत. कारण जुनं माझे मित्र भरपूर मुसलमान आहेत. बरेचसे आमच्या गावातही मुसलमान लोक आहेत, मामाच्या गावाला पण होते. तर तसं काही असं आम्हाला कधी जाणवलंच नाही म्हणजे मुसलमानचं काही. आता अलीकडच्या काळात खूप काही चालेल, ठीक आहे, असं होतं त्यांचा विषय. पण माझ्या मामाच्या घरापासून त्यांचा जो गोठा होता एक 500 मीटरवर होता. तर बाबा रात्रीची मला तिकडं झोपायला घेऊन जायचे, बरोबर लहानपणी असताना. तर ते झोपायला घेऊन गेले की रात्रीचं ते तिथं लिंबाचं झाड होतं. ते रात्रीचा सुसाट वारा आला की त्याचा तो असा आवाज भयानक यायचा, जसं काय भूत वगैरे आहे का असं भासवायचं. तर बाबा तर झोपून जायचे निवांत, पण मला रात्रभर काय झोपायचे नाही. असं काही बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या. शेताने पण त्यांची मामाची जी बैलं होती एवढे हुशार होते की त्यांचे शेत त्यांच्या गोठ्यापासून वगैरे 1 ते 1.5 किलोमीटर राहायचं. तर ते पांदीचा रोड राहायचा जुना त्यांचा. तर ते बैलं झोपून देणार. आम्ही लहान मुलं, मामांची मुलं, मी, माझा मावस भाऊ, आम्ही सगळे मुलं गाडीत आम्हाला बसवणार. काही शेतातलं काही न्यायचं असेल ते गाडीत टाकणार, गाडी बैल झोपणार आणि बैल तिथनं गाडी झोपून हकलून देणार. बैलगाडीचा कासरा गाडीला बांधलेला असायचा. कोणीही त्या बैलगाडीला चालवणारा नसायचा. आम्ही सगळे मुलं गाडीत बसलेलो. ते बैल बरोबर जाऊन मामाच्या शेतामध्ये लिंबाचं एक झाड होतं, बरोबर तिथं जाऊन ते 1.5 किलोमीटर जाऊन ते बैल थांबणार. आम्ही सगळे लहान मुलं त्या गाडीमध्ये बसून निवांत जाणार. कोणीही कासरा ओढणार नाही, कोणीही काही करणार नाही. निवांत बैल ते चालत बरोबर तिथपर्यंत सगळ्यांना पोहोचणार. आणि मग मामा मागून गाडीवर त्यावेळेस सायकल किंवा गाडी काय असेल तुमची त्या प्रकारे ते यायचे. आल्यानंतर मग तिथं ते बैल सोडून वगैरे सगळ्या गोष्टी करायची. तोपर्यंत बैल कुठेही जाणार नाही. एवढं म्हणजे त्यांची बैल पण त्यांची ट्रेनिंग असते. त्यांच्या साईडला, नगर साईडला असं शेळ्यांचा प्रकार जास्त आहे. शेळ्या ते तो एक प्रसंग खूप छान आठवतो मामाच्या तिकडचा. आणि हां, माझी एक लहानपणापासून अशी सवय होती, मलाही ते आठवते बरीचशी. मी काय करायचं, मामाचा वाडा होता. तर जुने वाडे असे होते की आतमध्ये 2-3 रूम, मध्ये जो वाड्याचा जो मेन गेट राहायचा, ते मेन गेटपासून आतमध्ये येताना असं मोठं मध्ये हे राहायचं आणि साईडला पूर्ण वट्टा राहायचा. आणि मध्ये येण्याचा खड्डा, पाय वगैरे होते. एक साईडला चूल होती, ती डबल याची चूल राहायची. तर मी सकाळी उठलो, काय नाही, दूध वगैरे पाजलं, काय केलं की त्याच्यानंतर ते चुलीवर जाऊन बसायचं. आणि बसलं तर काय करायचं, असं पालथी मांडी घालून बसायचं. खाली असे 2 पाय गुडघ्याला खाली टच करून पालथी मांडून
म्हणून तिथं बसायचं. त्या पालथी मांडीवरून मला लहानपणापासून भरपूर पट्टी खाली, भरपूर मार खाल्ले. तेव्हा ते काय ते पालथीवरून गाडी उडवणं असतं चांगलं असतं असं बोलतो. पण ते माझं सगळं काही आहे. आत्ता मोठं झाल्यापासून नाही बसत आहे, लहानपणी ते गोष्टी करत. आणि माझा मावस म्हणजे माझ्या आईपेक्षा मोठी बहीण आहे, 2 नंबरची मावशी. तर त्या मावशीचे हजबंड वारलेले. तर मावस भाऊ झाल्यानंतरच वारलेले. तर मावस भाऊ आणि मावशी आईबाबांकडेच इकडं राहिलेली नगरला त्यांच्या घरी. तर गेल्यानंतर तो कायम बरोबर राहायचा. तो माझ्यापेक्षा मोठा आहे. आता ते शिक्षक आहेत, त्याची बायकोही शिक्षक आहे, तोही शिक्षक आहे. त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. त्याचे खूप चांगलं चाललं आहे. मावशी पण खूप छान आहे. आता आई बाबा दोघेही वारलेत. एक मामा वारलेत लहान. मामाची 2 मुलं आहेत. एक मुलीचं लग्न झालं, मुलाचं लग्न अजून व्हायचं आहे. मोठा मामा आहे, मोठा मामाला 2 मुलं आहेत, एक मुलगी. तिघांची लग्न झाली. छान परिवार व्यवस्थित झालेले. तर मोठे मामा जे होते ते खूप हुशार आणि कष्टाळू होते. आणि लहान मामा थोडं अल्लड होते. आणि त्यावेळेस त्यांचं शिक्षण वगैरे चालू होतं. मला आठवत होतं मी जन्माला यायच्या अगोदर माझ्या मोठ्या मामाचं लग्न झालं होतं, लहान मामाचं झालेलं. आणि दोन्ही मावश्या मोठ्याच असल्यामुळे त्यांचंही लग्न झालं होतं. लहान मामाचं बाकी होतं. लहान मामाचं त्या टायमाला शेवटचं 9वी सगळ्या चालू होतं, एवढं आठवतं मला. आणि मामांचं वगैरे पण प्रेम खूप राहायचं लहानपणी. आणि माझा मावस भाऊ खूप हुशार होता. म्हणजे 4 तुकड्यांमध्ये तो 1 नंबर यायचा. खूप हुशार, अजूनही खूप हुशार. तर तो गोट्यांमध्ये खूप हुशार. गोट्या जो खेळायचा त्याच्यामध्ये तो खेळायला लागला सगळ्यांना हरूनच यायचा. त्या गोट्याने पूर्ण घरामधले ना 1 ते 2 रांजण भरून गेले. रांजण म्हणजे मटक्यामध्ये जो रांजणाचा मोठा प्रकार येतो ना, तो जवळजवळ 2.5-3 फूट असतो उंच. तर पूर्ण एवढ्या गोट्या भरलेल्या आहेत त्याच्या. खूप म्हणजे तो खेळायलाही हुशार, अभ्यासालाही हुशार. आणि मामाकडं असल्यामुळे कामही भरपूर करावं लागायचं मामाचं. शेताचं याचं त्याचं सगळ्या गोष्टी करायचा तो. सगळीकडेच वन नंबर, त्याला तो नाही आमच्या घरामध्ये. त्याची काही आठवण आहे. आणि चुलत मामा वगैरे ते पण तिथे एकाच वाड्यामध्ये राहिला होते. नंतर थोडं प्रत्येकाचं तो आपल्या शेतात तिकडे घरं बांधून जे ते आपले दिवाळी झाले. आता तिकडे आपली प्रॉपर जिकडे आहे. जुना वाडाही मामांनी सोडला, दुसऱ्या चुलत भावांना वगैरे दिला. बऱ्याच काही गोष्टी आता तिथंही चेंज झाल्या. सुधारणा पण भरपूर झाली. जुन्या काळात काहीच नव्हतं एवढं. मामाच्या तिकडे यायचं जायचं म्हणजे आमच्या अंगावर काटा यायचा. जाताना पुण्याकडून आम्हाला गाड्या मिळायच्या. पुण्यावरून साधारण आम्ही सकाळी 8-9 वाजता जरी निघालं, संध्याकाळी 5-6 वाजता अहमदनगरला पोचायचो. अहमदनगर एस टी स्टँडपासून तिथनं मामाच्या गावाला जायला ते मदळगाव वगैरे त्या साईडच्या गाड्या असायच्या प्लास्टिक वगैरे जाणार. तर त्या गाड्या पकडायच्या म्हणजे संध्याकाळच्या शेवटच्या टायमाला पोचायचो. संध्याकाळच्याच 1-2 गाड्या काय असायच्या त्या फुल गर्दी. आणि जुन्या टायमाला लोकांची बसण्याची पद्धत वेगळी होती. ते लोक रुमाल टाकायचे सीटवर, खिडकीतनं रुमाल टाकणार आणि सीट धरलं म्हणून सांगणार. तो खूप प्रकार जुन्या टायमाला चालायचा. तर आत्ता बहुतेक तसा प्रकार खूप कमी झाला. जुन्या टायमाला लोक सीटवर रुमाल वगैरे टाकून ठेवायचे खिडकीतनं, नंतर लाईनमधनं बसायचे. तर तिथनं एक ते जायची कसरत असायची. जर ती गाडी मिळली तर ठीक, नाही मिळली तर खूप अडचण यायची. आणि येताना हा प्रॉब्लेम व्हायचा की मामाचं गाव आडवळणी पडायचं. तर जुन्या टायमाला जे एस टी महामंडळाच्या गाड्या त्यांना एक बस स्टॉप दिलेला असायचा आणि ते सगळ्या गाड्या थांबतात. ज्या मध्ये थांबणाऱ्याच गाड्या थांबायच्या, बाकी डायरेक्ट एक्सप्रेस असायच्या. तर ते कोणती तरी एक अर्धी गाडी थांबणारी, त्याचं टाईम टेबल नसतं माहीत, पुढं काय नाही, ते बरेचसे प्रॉब्लेम यायचे. निघायचं म्हणलं आणि वडील आमचे खूप चिडायचे म्हणून. कारण निघताना आमचे असे व्हायचे की 1-2 दिवस आम्हाला यायलाच हे व्हायचं. कारण गेलो स्टँडवर थांबून शेवटी वैतागणार. नाही गाडी भेटली, गाडी कधी फेल आहे, कधी काही प्रॉब्लेम आहे. कारण थोडा मला रोड वगैरे छान नव्हते, काय नव्हते, बराचसा विषय. आणि गाड्या काय खूप नव्हत्या, एक अर्धी गाडी असायची. त्यातनं ती ॲडजस्टमेंट, त्यातनं ती गाडी थांबली तर ठीक. कधी गाडी एवढी फुल राहायची की ड्रायव्हर थांबवायचाच नाही. जुन्या टायमाला खूप त्या अडचणी यायच्या या प्रवासाच्या. आणि जुन्या टायमाला हे असं लोकल गाड्या नव्हत्या, रिक्षा, टेम्पो वगैरे असं काही गाड्या नव्हत्या. एस टी महामंडळाच्या काय. तर तो एक प्रॉब्लेम राहायचा. त्याच्यावरूनही खूप प्रॉब्लेम व्हायचे येण्या जाण्याची. पण मजा यायची. तो एक प्रसंग खूप वेगळा, ते छान मजा यायची त्या गोष्टी.
बरं वाटायचं. त्याच्यानंतर मग मामा ते पण नंतर काही वर्षानंतर वेगळे झाले. ते राहण्यात राहायला आले. त्यांच्या काही प्रॉपर्टीच्या वाट्याघाट्या झाल्या. बरंच काय असे प्रसंग झाले. एक गोष्टी शेअर करत राहीन मी पुढं. मला बरंच काही सांगायचं आहे. मामाच्या गावाचेच भरपूर काही गोष्टी झाल्या. मामाबद्दलही काही गोष्टी. मामा आहे, मामी आहे. नंतर मोठ्या बारक्या मामाचं पण लग्न झाले, त्याचं काही सांगायचं. बरंच काय. खूप छान गाव आहे. छोटंसं आहे, छान आहे, मस्त आहे. किती वेळ झाला? तर त्याच्यानंतर मामाने मला एक लहानपणी हे केलं होतं की तो 9वी का 8वी काहीतरी चांगले मार्क घे म्हटले, मी तुला घड्याळ वगैरे घेतो वगैरे. तर ते काहीतरी मामाने प्रॉमिस केलं होतं. मामाने ते प्रॉमिस माझं त्यावेळेस हे केलं होतं. मला घड्याळ घेऊन दिलं होतं मामाने. कारण त्याला मला की घड्याळ म्हणजे खूप महत्त्व होतं अशा काही गिफ्ट वगैरे. तसंही मामाकडे गेलं तर मामा आम्हाला शाळेचे कपडे वगैरे त्या गोष्टी शिवून देणार. कपडे तर कंटिन्यू, कपड्याचा काही विषय नाही. माझी आई आणि आम्ही वर्षातून एकदाच जायचो मामाच्या गावी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. तर मामा आम्हाला सुट्टीला गेलं की काही खाणं पिणं बाकीच्या गोष्टी, बाजारात जाणं. माझ्या आईला दरवेळेस आजी एकही असं वर्ष गेलं नसेल की त्या टायमाला तिला कपडे नाही घेतले ना, आम्हाला कपडे नाही घेतले. आणि आईला गेलं तर काही ना काही ती अंगावर डाग करून देणार. पायातली पट्ट्या करून देईल, जोडवी करून देईल, किंवा कानातले करून देईल, किंवा हे गळ्यातलं काही ना काही म्हणजे ती करणार. का तर माझी मुलगी खूप लांब राहते, तर बाकीच्या मावश्या तिथं जवळ होते. ही माझी आईच एकटी जरा पुण्याला खूप लांब होती. त्याच्यामुळं ते आईसाठी त्यांचं जेव्हा लहान होती, सगळ्यात त्यांची लाडकी होती, तिन्ही बहिणीमधनं लाडकी होती. तर त्याच्यामुळं त्यांचा जीव राहायचा थोडा नाव असल्यामुळे. ते गेले की बरंचसं काही आईला आजी आजोबा खूप काही करायचे, खूप तिला हे करायचे. आणि गेलो की आम्ही सगळे जायचो. आम्ही गेलो की दोन महिने राहायचो पुण्यामध्ये. बाकी मध्ये कधीच जाणं व्हायचं नाही. आईचं रक्षाबंधन जरी आलं तरी जाणं होणार नाही, दिवाळीला जाणं होणार नाही, लांब राहायचं. त्यामुळं आणि त्यावेळेच्या परिस्थिती जरा थोड्या खास नव्हत्या कोणाचीच, ते शक्य नव्हतं जाणे. पण ठीक आहे, ते एक दिवस होते आणि त्या दिवसातल्या काही गोष्टी होत्या आणि ते लोक पण खरे होते जुने लोक. त्याच्यामुळं काय झालं की काही त्यांच्यामुळं आमच्यावर संसार काही चांगले पडले. त्यामुळं आम्ही काही गोष्टीला बरंच समय बंधनामध्ये राहिलो. तो एक काळ होता असा. काही आईचे पण दिवस असे गेले. त्यानंतर मग मध्ये बाबांचं सांगितलं ऑपरेशन झालं पायाचं. तर बाबा मिलिटरीमध्ये येते, तर काश्मीरला त्यांचं त्यावेळेस ड्युटी लागली होती. तर असं ऐकण्यात आहे, खरं किती नाही सांगता यायचं. पण बाबांना काहीतरी म्हणजे फायरिंग करताना काहीतरी गोळी लागली होती पायाला. तर साईडनी चाटून गेली ती गोळी. तर त्याचं काहीतरी जखम झालेली. तर ते ह्याच्यामध्ये असल्यामुळं त्यांना काहीतरी पावडर वगैरे देत होते टायमाला लावायला बुटामध्ये, सॉक्समध्ये. तर ते लावून तिथं काही मेडिसिन पटकन अवेलेबल झाले नाही वाटतं. तर त्याच्यामध्ये त्यांचा तो पायामध्ये पॉयझन झाला. पॉयझन झाल्यामुळं ते नंतर त्यांना ते राहणार मग डायरेक्ट मिलिटरी थ्रू त्यांना नगरमध्ये आणलं गेलं. तर काही टेस्ट घेतल्या, त्यानंतर लक्षात आलं की ती पॉयझन वर वाढत चाललं, पाय खराब होत चाललं. मग ते पूर्णच पाय जाण्यापेक्षा तोपर्यंत ते गुडघ्याच्या खालीपर्यंत खराब झाला होता. मग गुडघ्याच्या खालनं तो पाय त्यांचा कट करायला आला. आणि नंतर मग त्यांचे ते मिलिटरीची ड्युटी हे झाली. तिथनं त्यांना पेन्शन वगैरे बाकीच्या काही गोष्टी चालू झाल्या. पण बाबा आमचे खूपच हिंमतवाले होते. आईचे वडील खूपच हिमती होते आणि खूप कडक आणि खूप स्ट्रॉंग होते ते. तर ते घरी नाही बसले. ते तिथनं ते त्यांचे कोबडीचे जुन्या टायमाला जे कोबडीच्या काट्या असायच्या, त्या दोन्ही कोबडीच्या काट्या घेऊन ते एस टीने प्रवास करून त्यांना इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये, कारण ते शिकलेले होते, इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये त्यांना सरकारकडून नोकरी होती. तर त्यांनी 12-13 किलोमीटरचा जो एस टी प्रवास, त्या टायमाचा एस टी प्रवास नाही खूप खलतड, कारण रोड व्यवस्थित नाही, गाड्या पण जुन्या एवढ्या खास नव्हत्या.
तो त्यांनी त्या काठ्यांवरून प्रवास करून ड्युटी केली बऱ्याच वर्ष आणि त्यांच्या जागेनंतर मग ते रिटायर झाल्यानंतर मग छोट्या मामाला लावलं होतं त्यांनी. तर त्यांनी तर एवढं बेकार म्हणजे परिस्थिती काढली. आता ते शेती पण करायचे आणि आजी पण माझा ठीक आहे, मामा वगैरे थोडे आले होते हाताखाली, मोठे झाले होते, मोठ्या मामाचं लग्न झालं होतं, पण तरी पण शेवटी फरक पडतो. आणि आईची आई जी आहे आजी, तर ती पण खूप इमानदारी, कष्टाळू आणि व्यावहारिक होती, खूप व्यावहारिक. म्हणजे तिच्याकडून आजपर्यंत कुणाचाही 1 रुपया राहिला गेला नाही आणि एवढं म्हणजे तिने खूप छानपैकी व्यवहार केले. तर तिचं एक मला आठवतं की त्या टायमाला सरकारी काही गव्हर्नमेंटची टेंडर निघायची, तर गावाच्या मध्ये पाण्याची टाकी बांधणे, रोडची कामं यायची, पुढं काय यायची, तर ते लोक, माझी आजी स्वतःहून जायची ते काम करायला, माझी मावशी जायची, आजी जायची. मी पाहिलं त्यांचं ते सगळं कामाची पद्धत घेतली आणि खूप खूप मेहनत आहे, खूप म्हणजे खूप. जुन्या लोकांनी एवढी मेहनत केली ती मेहनत आत्ताच्या माणसाला एवढी शक्य नाही. जुने लोक खूप मेहनती होते, कष्टाळू होते आणि इमानदार होते. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इमानदारी खूप होती जुन्या लोकांमध्ये. ते इमानदारीचंच त्यांना खरं देवाने चांगलं फळ दिलं की शेवट त्यांचे खूप चांगले झाले बऱ्याच लोकांचे. बाबाही म्हणजे खूप चांगले झाले. ड्युटी झाल्यानंतर सुद्धा, रिटायरमेंट झाले, रिटायर झाल्यानंतर सुद्धा काही कोणता आजार नाही, दुखणं नाही, काय नाही, आपल्या हिशोबाने चांगले. आजी शेवटपर्यंत खूप चांगले झाले, सुखाने गेले विचार. तर आजीचं सुद्धा म्हणजे बाबा गेल्यानंतर किंवा बाबा असताना, बाबा मिलिटरीमध्ये होते किंवा तर व्यवहार सगळं आजीच्या आवडतं. तर आजी एवढं व्यवहारला चोख राहायची, कोणी टाईम दिला पैशाचा, कुठं काय केलं असं नाव होतं सांग. तिने खूप व्यावहारिक गोष्टी चांगल्या आल्या. आणि मी एक पाहिलं की ज्यांचे आईवडील व्यवहाराच्या दृष्टीने, समाजामध्ये मानपानाने जर व्यवस्थित राहतील तर त्यांच्या मुलांना तशी वागणूक मिळते. त्या मुलांना पण बऱ्याचशा नंतर जगण्याच्या ज्या अडचणी आहेत पुढं, त्या क्लिअर होतात. म्हणजे त्यांना समजसुद्धा थोडं उचलून जातो की नाही, हा अमुक माणसाचा मुलगा आहे, त्यांची वर्तणूक चांगली होते, त्यांचा मुलगा तोही चांगलाच आहे, अशी एक त्याला ती पोझिशन मिळते आणि तो मुलगा ॲटोमॅटिक मार्केटमध्ये उचलला होतो. तर त्या मुलांनी त्या मार्केटमधलं म्हणजे जे काही त्याचं आईवडिलांनी समाजामध्ये पेरलेलं आहे चांगुलपणा, तर त्या चांगुलपणाचा चुकीचा फायदा नाही घेतला. जर त्यांनी चांगला जर फायदा घेऊन व्यवस्थित जर हँडल केलं तर तोही चांगली प्रगती करतो, त्याला खूप ग्रोथ मिळतो. कारण मी स्वतः उदाहरण माझ्या मामाचं, आजीचं, त्यांचं घेतो सगळं. कारण लोकांचे उदाहरण देण्यापेक्षा आपल्या घरामध्येच. तर माझ्या मामालाही आजही माझ्या मामा खूप चांगल्या ह्याच्यावर 4 लोकांचं नाव घेते, सगळ्या गोष्टी आहेत. तर ते मी जवळून बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या. परत सरकारी कामं जरी नसेल तर ते, आता आम्ही जायचं उन्हाळ्यामध्ये कांदा पिकनिक करत असतो त्या टायमाला. तर आम्ही जेव्हा जायचो तर त्या टायमाला उन्हाळ्यामध्ये कांदा पिकनिक घ्यायचं, ते कांदा वगैरे काढण्यासाठी त्यासाठी आजीबरोबर जायचो आम्ही. असं आम्ही आपलं मजा म्हणून, आता घरी लहान असल्यामुळे घरी खूप लक्ष ठेवायला नसणार, त्यांच्याबरोबर जायचं. तर तशा काही गोष्टी आठवणीच्या आहेत. अजूनही खूप अशी आठवण आहे जी मामाकडचे आहे, मी एक शेअर करेन. मामांची काही घरं बांधली, त्या घरं बांधायला पण ते जुन्या टायमाला उन्हाळ्यामध्येच घरं बांधायचे लोक. सुट्टीचा टाईम असायचा, शेतीची कामं नसायची, तर ते काही घरं बांधली. मग कशी सुरुवात केली करायची, जुनी घरं, नवीन घरं, वाडा, प्रॉपर्टीच्या वाटण्या, बरेच काही विषय आहेत तुझे पण. मग काही मावशीच्या गोष्टी, मावसभावांच्या गोष्टी, तर एक असं मी तुम्हाला स्टोरी सांगत जाईल, शेअर करत जाईल. सुरुवात मी माझ्या जन्मगावापासून केली. आज हा पहिला व्हिडिओ आहे. काही जर कोणाला काही वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी तुम्हाला त्या कमेंट बॉक्समधनं जर चुकले असेल तर माफी मागून ते हे करून टाकेल. किंवा काही जर तुम्हाला मला आयडिया द्यायची असेल की व्हिडिओ कसे बनवायचे, थोडं काय सुधारलं पाहिजे किंवा काही गोष्टी, ते मी करेल. मला सजेस्ट केलं तरी चालेल. लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहत जावा. तर तुमच्या पण जेवढे लाईक शेअर्स आणि व्हिडिओ पाहण्यात येतील तर तेवढं मला पण म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी अजून प्रोत्साहन वाढेल. बाकी काही नाही. थँक्यू, धन्यवाद.